नमस्कार नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज आपण पळसखेडा पिंपळे येथील सरपंच गणेशरावजी बापू पिंपळे यांच्या शेतावर आलेलो आहोत आणि त्यांनी गेल्या मागच्या वर्षीपासून SRT पद्धतीने शेतीला सुरुवात केलेली आहे. आज त्यांच्या शेतामध्ये आपण त्यांनी आता या ठिकाणी काय काय केलेलं आहे आपण त्यांना विचारू. सर्वप्रथम दादा, तुमचा परिचय द्या. माझं नाव गणेश संतोषराव पिंपळे, पळसखेडा पिंपळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. आता तुम्ही या मागच्या वर्षी SRT पद्धतीने 5 ते 6 एकर शेती केलेली आहे, हो. बरोबर आहे? हो. आणि आता परत तुमचं आता 10-15 एकर काय जे राहिलेले क्षेत्र आहे समजा, त्यामध्ये पण आपण SRT पद्धतीने शेती करण्याचा विचार करीत आहात, बरोबर आहे? हां. आणि आजकाल काय झालं, आपण शेतकरी आपल्या शेतामध्ये गहू असेल किंवा इतर काही चारा असेल, काही असेल समजा, आपण पेटून देतो आणि वावर स्वच्छ निर्मळ करतो. पण आज आम्ही या क्षेत्रात आलो, या ठिकाणी पूर्ण कडबा पांगलेला दिसतो आम्हाला शेतामध्ये. या ठिकाणी सगळं मक्काचं भूस असेल किंवा लेंडरू असतील, हे पूर्ण तुम्ही शेतामध्ये पसरून दिलेलं आहे. याचं काय कारण आहे हे आम्हाला एकदा समजून सांगा. याचं असं कारण आहे की ज्या ठिकाणी कंपोस्ट असतं, म्हणजे ज्या ठिकाणी काडी कचरा असतो किंवा पळाटीचे दसकटा असन, पळाटी असन, त्या ठिकाणीच गांडोळाला खाद्य होतं आणि जीवाणूला खाद्य होतं. म्हणून आपण हे केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी 1.5 एकर मकातला चारा या ठिकाणी सगळं पसरून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी जे मका मळणी झाली त्याच्यापासून जे लेंडर हे निघलं, तर हे सुद्धा आपण पूर्ण वावरामध्ये पसरून दिलं आहे. म्हणजे जवळजवळ 2 टन चारा आणि हे लेंडर हे जवळजवळ 7-8 क्विंटल याचं वजन येईल. असं एकूण जसं हिशोब लावला तर 30 क्विंटल होतं. आणि हे 30 क्विंटल आपण पूर्ण शेतामध्ये पसरून दिलं आहे. आणि याला पसरून देण्यासाठी जवळजवळ 2 ते 2,500 रुपये खर्च आला. आणि आपण जर त्याचा हिशोब लावला तर एक गोणी 2100 रुपयाला आहे. आणि आपण तसं जर लावलं, तसं जर आपण चर्चा केली की बा कुठं वाजर लावून का मजुरीला पुरतं का असं वाटतं, पण त्याचा जर हिशोब केला तर हे आपलं एका गोणीचं आहे. आणि एक गोणी जर आपण टाकली ती फक्त 2 महिने काम करते आणि पुन्हा आपल्याला खत टाकावं लागतं. आणि याचं हे जे कंपोस्ट आहे किंवा याच्यापासून जे गांडोळं खाणार आहे, याच्यापासून जे विष्ठा, गांडोळाचे विष्ठा, त्याला गांडूळ खत म्हणू आपण. पण याच्यापासून जे जीवाणू तयार होणार आहे हे 2-3 वर्ष याला खाद्य पुरू शकतं. आणि हे जे दसकट आहे, आता याच्या 2 वेळेस आम्ही मक्का घेतली, तर याचं दसकटाचं आणि हे जे मुळून याच्यामध्ये तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 22 मध्ये भरपूर प्रमाणात या ठिकाणी गांडूळ दिसन. आणि ते आपली त्या गांडोळामुळे आपली जमीन सुपीक होऊन आपल्या उत्पन्नात वाढ होईल. आणि हे सगळ्याला कळावसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत, बरोबर. आणि असंच मी पूर्ण माझ्या जवळजवळ 12-14 एकरमध्ये असाच दुसरीकडून मक्काचा चारा आणून किंवा पुट्टी आणून ती शेतामध्ये पसरवली आणि त्याला मदत केली. हे आमचे गावचे 2 युवक आहे, यांनी ते काम केलं, मदत केली, मजुरी घेतली. पण ह्या चांगल्या कामाला त्यांनी साथ दिली, त्याच्यामुळे मला हे शक्य झालं. बरोबर आहे. आणि आजकालचे आपण जे शेतकरी बघतो, आपल्या शेतामध्ये थोडी पण काय काडी कचरा शिल्लकचा ठेवत नाही, बरोबर आहे. आपण लगेच त्याला आकाडी लावतो, पेटवून देतो आणि याच्यानं आपल्या जमिनीतले जे काही गांडूळ वगैरे असतात हे पण नष्ट होतात, बरोबर आहे की नाही? दुसरा मुद्दा एक आहे की म्हणजे शेतकरी याला का पेटून द्यायचं एक कारण आहे. आपलं जर गव्हाचा काढा असेल किंवा गव्हाचा भुसा असेल तर त्याची एकच समस्या असते की बा आपण जेव्हा आवत आणतो, जेव्हा कापसामध्ये वखरपाळी करतो किंवा सोयाबीनमध्ये डवरा आणतो की बा त्याला वसन लागतं, बा त्याला बेजार करतं, बा अशी त्याची धारणा असते. पण आपल्याला बेड पाडायचे आणि आपल्याला कोणत्याच प्रकारची मशागत करायची नाही. त्याच्यामुळे आपल्याला काहीच अडचण येत नाही. ज्या लोकांना SRT करायची त्यांनी आवर्जून एक केलं पाहिजे. आणि आपल्या वावरातलं कोणताच काडी कचरा असो, कडबा असो, मक्काचे लेंडरा असो, पळाटीचे
पळाटी असो किंवा त्याचं दसकटा असो हे पेटून न देता आपल्या वावरात टाकून आपण एक सेंद्रिय कर्ब आपल्या शेतामध्ये वाढवण्यासाठी आपण हे केलं पाहिजे. याच्यामुळं आपल्या शेतीचं सेंद्रिय कर्ब वाढून आपली जमीन सुपीक होऊन आपले जे मुलं आहे किंवा आपल्याला जे होणारे नातवे याच्यासाठी आपण जमीन जिवंत ठेवली पाहिजे. नाही तर असंच जर आपण पेटवत राहिलो आणि असाच जर आपण जमिनीचा नाश करत राहिला तर पुढच्या पिढीसाठी आपली जमीन नापीक होऊन जाईल. ते राजस्थानसारखं वाळवंट बनन. तर आपण सगळं शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती करून याच्यावर अभ्यास करून आपण शेती केली पाहिजे असं मला वाटतं आणि ती सर्व शेतकऱ्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. दादा तुमचं काय मत आहे? आता तुम्ही पण शेती करता बऱ्याच दिवसापासून, पण तुम्ही असं कुठं बघितलं का की आपला आता हे चारा असेल हे ते असेल तर आपण वावरं निर्मळ ठेवतो, पण आज सरपंच साहेबांनी बाहेरच्या शेतकऱ्याकडून त्यांचा काढबा आपल्या शेतात आणून पसरून दिलेला आहे या ठिकाणी. तर तुम्हाला काय वाटतं बरं याबद्दल? नाही आता म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत आपण असं केलंच नाही. समजा हां कडबा वगैरे आपण समजा वावरात निर्मळ करून साफसफाई करून रोट्या नांगटी रोट्या करून पेरणी केली. पण गेल्या वर्षी मी मक्का लावली होती. हां आमच्या गावाचे सरपंच साहेब परिवार मी त्या मक्का काढली हारुष्ट्यांना. हां मग त्यात भलतं ते हे काडी कचरा चढ होतं. हां मग ते मला ते पेटवलं होतं ॲक्च्युली. हां हां पण पाऊस पडला ते बरं. पेटलं नाही. मग मी काय केलं त्याला रोट्या करून घेतला हं, आणि ट्रॅक्टर आणलं लगेच मक्का लावून दिली. बरं मग पहिल्या ज्यावेळेस समजा ते पिवळी राहिली पण मग मी एक फास्फेटची बॅग हं, एक विरेज बॅग वापरली. हं, मला पहिल्या वेळेस ती 24 क्विंटल झाली बापू एका एकरात. हां दुसऱ्यांदा मला जास्त आवड झाला अर्ध्या एकरात 25 क्विंटल झाली आणि 11 गोणी ज्यावरी झाली त्यात. पुन्हा खत बिलकुल नाही वापरलं मी. बरं. हा कशाचा चमत्कार आहे मग? हे त्यातच आपल्या याचा काळी का तुम्ही जे पूर्वीचं जे हे होतं आपलं जे काळी कचरा होता हा, हा. तो तसाच तुम्ही जमिनीत गाडला तसंच दाबला. आणि ते गाडल्यामुळं काय झालं त्याचं सेंद्रिय हा. खत तयार झालं झालं काय झालं मला बिलकुल खत हा. नाही लागलं. आणि दुसऱ्या पिकाला तुम्हाला अजिबात खत न टाकता खत न टाकता तुम्हाला मला 11 उत्पन्नामध्ये- गोणी उत्पन्नामध्ये वाढ झाली. उत्पन्नामध्ये वाढ झाली. हा. बरोबर आहे की 11 गोणी ज्यावरी झाली आणि 24 क्विंटल अर्ध्या एकरात मक्का झाली. पहिल्यांदा 24 क्विंटल एका एकरात झाली पण दुसऱ्यांदा मला फरक पडून गेला लगेच. आणि आता मी जे गहू काढा मग फरक ना तर मी पेटून त्याला डायरेक्ट काय केलं गहू काढायला नांगटी करून घेतली आणि ते दाबून दिलं आता रोट्या करून बेड काढली. ते काढतच ठेवलेलं आहे आणि ते काय काढ पूर्ण काढतोच मी माझं. आणि परत आता तुम्ही त्याच्यात हा, रोट्या करून बेड काढली. आता तुम्ही यावर्षी शून्य मशागत SRT पद्धतीने शेती हा, करणार. चालेल मी 1.5 एकर तसंच केलं मी आता ते गहू जे काढून 1.5 एकर. बरं तुमच्याकडे एकूण क्षेत्र किती आहे? माझ्याकडं 7 एकर जमीन. 7 एकर आहे. 7 एकर पैकी आता तुम्ही 1.5 एकर मध्ये हे पाडले का आपले बेड? बेड पाडे, हा. बरं हे SRT तंत्र हे शेतकऱ्यासाठी किती फायद्याचं आहे? फायदेशीर आहे. हां 90-100% फायदेशीर आहे का नाही? कमी खर्च नाही हवा. कमी खर्च होतो आपला उत्पादन वाढतं जमीन सुपीक बनती. कारण एक गोणी डॉक्टर साहेब एक गोणीची किंमत 2100-2200. मी आता आदर एक 2 गोण्या आणल्या तर 2 गोण्याचे माझे म्हणजे बाकी चिल्लर खर्च 11,000 रुपये गेले ते. हां 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 आणि इथले उत्पन्न म्हणजे त्याला मला ॲक्च्युली भाव बी राहत नाही. बरं तुम्ही आता हे जे खत आणलं तर आता त्याचं काही आपण काही कुठे टेस्ट करत नाही. नाही. त्याच्यात खरोखर खतच आहे काही इतर काही भरलेलं आहे. हा, ते आपण डोळे लावून आणतो डोळे लावून टाकतो. बरोबर. हां त्याच्यात किती किती टक्के मालाश किती हे आपण शेतकरी कोणीच बघत नाही. कोणीच जाणत आणलं की माती परीक्षण करत नाही. आणलं की दुकानावर जाते घेते आणि बरोबर आहे. आपण वापर करून घेतो. पण इथं आता आपलं फुकटचं फुकटचं खत आहे. फुकटचं आहे ना. आता चारा आपण पेटून देतो. बरोबर. आता हे भूस असेल मक्याचं हे लेंडरू असेल याला जाळून टाकतो आपण. बरोबर आहे का? आता हे आपल्याला किती उपयोगी आहे आपल्या शेतकऱ्याच्या? हां 90% उपयोग आहे. तर खर्च आपला किती बचत होतो याच्यानं? आपला खर्च जो आहे का नाही? म्हणजे 90% खर्च बचत होतो आपला. फक्त आपल्याला काय लागते मेहनत. बाकी काहीच नाही समजा. हां दादा आपलं काय मत आहे? आजपर्यंत आता तुम्ही एखादं असं बघितलं का की आपण दुसऱ्याच्या शेतातून चारा आणून सरपंच साहेबांनी आपल्या स्वतःच्या वावरात टाकला आणि त्याला आता हे करणार आहे म्हणून? नाही आजपर्यंत नाही बघितलं मी असं. नाही ना. मागच्या वर्षी बापूने केली ती हे मला फक्त माहीत आहे कारण मी थोडं बाहेर होतो त्याच्यामुळे मला ते ॲक्च्युअल माहीत नव्हतं. हां पण यावर्षी बापू म्हणजे बाबा या असं करायचं म्हणलं हरकत नाही काही. हां मग आम्ही ते चालू केलं. असं म्हणजे तुम्ही आता हे चारा तुम्ही सर्व या क्षेत्रामध्ये पसरून दिलेला आहे की नाही? 8 एकरमध्ये पसरवलं आहे दोघांनी. दोघं किती एकरमध्ये? 8 एकरमध्ये. दोघं जणांनी. अरे बापरे. ऊन बी भरपूर ऊन असताना हो ना. आता
40च्या वरच 40च्या वर टेम्परेचर आहे ना आहे सध्या, हा. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये तुम्ही सरपंच साहेबाला उत्कृष्टपणे साथ दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप अभिनंदन करतो दादा. आणि हा. या दोघांमुळेच एक शक्य झालं, नाही तर मग हे चहा नाही झालं नसतं. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर डॉक्टर साहेब 3:30 ला हे लोक आम्ही आलो ना घरून हा. कामासाठी हा. 3:30 ला हे लोक 3:30 वाजता काम करत होते. हे सकाळी 6 वाजता येते. याचं अभिनंदन करायला पाहिजे आपण सगळ्यांनी की असे शेतकरी आजच्या याच्यामुळे काळामध्ये आपल्याला मजूर मिळणं कठीण झालेलं आहे आणि असे इमानदार माणसं आपल्याला फार म्हणजे शेकड्यातून 4-2% लोक आपल्याला आज पाहायला मिळतील. धन्यवाद दादा, तुम्ही या ठिकाणी आलात, आम्हाला चांगल्या प्रकारे मुलाखत दिली. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांच्या प्रेरणेने आपण या SRTला सुरुवात केलेली आहे. यातून आपली भरभराटी हो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एक सरपंच साहेबांनी आपल्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारचं कार्य SRTच्या माध्यमातून चालू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून बरेचसे शेतकरी हे SRTकडे वळत आहे आणि त्याचा फायदा घेत आहे. धन्यवाद दादा, तुम्ही मला मुलाखत दिल्याबद्दल.